मैत्रिणींनो, वडी कुठलीही असू द्या, वडी म्हणलं की ती प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची, कारण ती लागतेच तेवढी खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत. पण काय होतं, फार वेळेस वडी करताना फार जणांची ती फसली जाते. मग आज आपण या व्हिडिओमध्ये वडी चिकट का बनते, आतलं मिश्रण कच्चं का राहतं, या सगळ्या टिप्स आपण छोट्या छोट्या सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे. तर तुम्ही सुद्धा कोथिंबीर वडी नक्की या पद्धतीनं ट्राय करा. ही पद्धत खूप सोपी आहे. नवीन असाल, आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. सध्या पावसाळा आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये कोथिंबीर उपलब्ध आहे. तर इथं मी एक जुडी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेली आहे आणि त्यामधली जी घाण आहे ती सर्व बाजूला काढून फॅनखाली व्यवस्थित नितळून घेतलेली आहे. आता या पद्धतीने आपल्याला कट करायचे आहे. मधून याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि दोन्हीही एका साईडला घेऊन परत एकदा आपल्याला याला व्यवस्थित बारीक असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं व्यवस्थित बारीक कट करून घ्याल तितकी तुमची वडी व्यवस्थित आणि कुरकुरीत खुसखुशीत बनेल आणि ज्यावेळेस तुम्ही वाफवल्यानंतर कट करून घ्याल त्यावेळेस व्यवस्थित कट करता येईल. आता इथे बघा, व्यवस्थित या पद्धतीनं मी कोथिंबीर बारीक अगदी चिरून घेतलेली आहे. इथे आपल्याला आता वडी आपली चविष्ट खमंग होण्यासाठी वाटण बनवून घ्यायचं आहे. तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळं साहित्य घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर आता मिक्सरच्या एका छोट्या जारमध्ये हे सगळं साहित्य आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता जी कोथिंबीर होती त्यामध्ये हे पूर्ण आपल्याला बारीक केलेलं साहित्य टाकून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला 1-2 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे. त्यामध्येच अर्धी वाटी तांदळाची पिठी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्येच 1 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला कोथिंबीर म्हणजे पीठ मळत असताना वडीचं अजिबात पाणी घालायचं नाही. पाव चमचा यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि तीळ टाकून घेतलेले आहे. वडीची कोणत्याही पूर्णता तिळाशिवाय अपूर्ण आहे. जर तुम्ही तिखट वडी बनवत असाल तर त्यामध्ये तीळ येतातच. तिळामुळे वडीला अतिशय खमंगपणा निर्माण होतो. आता पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला हे सगळं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. तर पाणी न घालण्याचं कारण म्हणजे कोथिंबीर ही ओलसर असते आणि मग आपल्याला शेवटी पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अगोदर सगळी पिठं व्यवस्थित याला चोळून घ्या, म्हणजे आपलं पीठ जास्त पातळसरही नाही आणि जास्त घट्टसरही नाही, आपल्याला हव्या त्या प्रमाणात तयार होईल. तर मी सुरुवातीचे 5 मिनिट याला व्यवस्थित सगळं पीठ हे चोळून घेतलेलं आहे. आपल्याला ही वडी बनवायची असेल तर कोथिंबीर ही फ्रेशच वापरा, त्यामुळे वडी खाण्यासाठी अतिशय छान लागते आणि कुरकुरीतही बनते. तर तांदळाचं पिठी वापरण्याचं कारण म्हणजे वडी आपली अजिबात ऑइली बनत नाही आणि जो कुरकुरीतपणा असतो तो यामध्ये निर्माण होतो. आता थोडंसं पाणी करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. या पद्धतीनं पीठ हे वडीचं घट्टसरच मळून घ्या, त्यामुळे कोथिंबीर वडी कुरकुरीत बनते. जर तुमचं पीठ सैलसर झालं तर ती विरघळ ही शकते आणि मऊसूद अशी पडते. आता आपल्याला वडीसाठी लागणारं पीठ आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता याचा व्यवस्थित आपल्याला रोल करण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि हातानं व्यवस्थित याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्ही व्यवस्थित जर रोल केला तरच तुम्हाला वडीचं पीठ वाफवल्यानंतर व्यवस्थित वड्या हव्या त्या आकारात कट करता येतात. त्यामुळे पीठ हे तुम्हाला व्यवस्थितच मळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, या पद्धतीनं 5 मिनिट मी व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही नक्की वडी ट्राय करा. आता काय करायचं आहे, व्यवस्थित याचा रोल केल्यानंतर याला आपल्याला वरतून एकदा आणखीन तीळ लावून घ्यायचे आहेत. तिळामुळं काय होतं, वडी अगदी क्रंची खाण्यासाठी लागते आणि दिसण्यासाठी सुद्धा अतिशय छान अशी दिसते. वडीच्या प्रकारामध्ये तिळाचं प्रमाण हे जास्तीचंच नेहमी ठेवायचं, गोड असो किंवा तिखट, त्यामुळे खमंगपणा वडीला निर्माण होतो. आता रोल तयार झाल्यानंतर आपल्याला 2 पीसेसमध्ये हा रोल कट करून घ्यायचा आहे. त्यामुळं काय होतं, आपल्याला वाफवण्यासाठी सुद्धा सोयीस्कर पडतं आणि वाफलून सुद्धा व्यवस्थित येतो. तर बघा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तीळ लावल्यामुळे अतिशय हा रोल दिसण्यासाठी सुद्धा छान दिसतोय. तर इथे मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरतून वाफलून घेण्यासाठी
एक चाळणी ठेवलेली आहे. आता यामध्ये हे रोल आपण 2 ठेवून घेणार आहोत आणि एक 10 मिनिट मंद आचेवर याला आपल्याला वाफलून घ्यायचं आहे. इथं बघा, आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिट आपल्याला व्यवस्थित वाफलून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटांना पाहणार आहोत आपलं हे वडीचं वाफलून झालेलं आहे का. तर बघा, इथं 10 मिनिटांनी तयार झालेलं आहे वाफलून. अगदी छान असं व्यवस्थित हे पीठ आपण वाफलून घेतलेलं आहे. आता आपल्याला या रोलच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं बघा, इथं तुम्ही या पद्धतीनं नक्की कोथिंबिरीची वडी ट्राय करा. अतिशय सोपी पद्धत आहे. पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशा तुम्ही सुद्धा वड्या बनवू शकाल आणि खाण्यासाठी ते चव याची अतिशय उत्तम चविष्ट अशी आहे. तेलकट तर अजिबात या बनत नाहीत. तर इथं मी या पद्धतीनं पूर्ण रोल कट करून घेतलेले आहेत. तर वड्यासुद्धा याच्या अतिशय छान अशा पडलेल्या आहेत. तर इथं आपलं तोपर्यंत तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वड्या टाकून घ्यायच्या आहेत. तर आता तळताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. जास्त हाय फ्लेमवरतीही नाही आणि जास्त कमीही नाही, मीडियम साईजच्या गॅसवरती आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की फार जणांच्या या वड्या फसतात. तर काय होतं, काही जणांच्या चिकट बनतात, काही जणांच्या आतून कच्च्या राहतात. तर व्यवस्थित नाही तळल्या तर त्या आतून कच्च्या राहतात आणि वरतून करपल्या जातात. त्यामुळे आपल्याला इथं मीडियम साईजच्या गॅसवरतीच मंद आचेवर या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही जितक्या छान व्यवस्थित खरपूस तळून घ्याल तितक्या खाण्यासाठी व्यवस्थित टेस्टी खमंग अशा लागतात. मराठवाडा किचनची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मराठवाडा किचनच्या पद्धतीने तुमचीसुद्धा वडी इतकीच खमंग चविष्ट झालेली आहे का, ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथं आपल्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत. 2-3 बॅचेसमध्ये मी तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता याला कलरसुद्धा अतिशय सुरेख असा आलेला आहे. तर आता व्यवस्थित ते डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर अगदी व्यवस्थित अशा खरपूस आपण तळून घेतलेल्या आहेत. वडीची चव ही खरी त्याच्या मिश्रणावरती आणि तुम्ही तळून कशी घेताय यावरती अवलंबून असते. तर इथं आपली तयार झालेली आहे कोथिंबीर वडी. तर या पावसाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचीसुद्धा वडी म्हणजे व्यवस्थित मराठवाडा किचनच्या पद्धतीने झालेली आहे का. मैत्रिणींनो, कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठवाडा किचनमधल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला कशा वाटतात ते सुद्धा सांगा. आणि यापुढे आपल्या मराठवाडा किचनमध्ये कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय. कारण त्या पद्धतीने आपण नक्कीच म्हणजे रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करूया. चला भेटूया अशीच काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन.